तर आम्हाला सांगा, आता हे शेड बांधलेलं आहे, हे कधी बांधलेलं आहे? हे गेल्या वर्षी केलं. पहिलं एवढंच झोपडं होतं पलीकडून. बर. हे गेल्या वर्षी बांबू गिंबू घेऊन हे 2-4 एंगल टाकून असं केलं. असं का? आणि हे इकडं पत्र्याचं आहे ना? हा, ते कुटारासाठी केलं. बर. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं कमी खर्चामध्ये यांनी हे सुरुवात केलेली आहे. साध्या झोपड्यापासून ते शेड पर्यंत, आणि आणखीन मोठे शेड करणार आहे. तर मला सांगा, किती खर्च आला असेल या शेडला अंदाजे? या झोपड्याला काय नाही, 2000 रुपये खर्च आला. एंगल तेवढी, बाकी जाळे गिळे आपल्या घरचे, चुराट्या बिराट्या. असं का? बरं. फक्त हे एंगल कुठं कुठं विकत आणली आणि बांबू आहे की नाही? मेन जागी एंगल टाकली. बर. मागच्याला लागले 5-7 हजार रुपये. हे इकडे ना? बर. कुटारासाठी. बर. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, यांच्याकडे 2 म्हशी आणि बाहेर 1 म्हैस आहे, आणि तिकडे 2 गायी आहेत. त्याबद्दल सविस्तर तुम्हाला मी माहिती यांच्या तोंडून दुग्ध व्यवसायाबद्दल देणार आहे.